आपण आहोत कोल्हापूरमध्ये। महाराष्ट्राचं आराध्य दैवत कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरामधले आपण दृश्य बघतोय। तळपता सूर्य डोक्यावर आहे, सूर्यराजा आग ओकतोय आणि अशा वेळेला प्रत्येक माणसांच्या शरीराची अंगाची लाई लाई होते आणि अशा वेळेला ज्योतिबा देवस्थानच्या सर्व या पुजाऱ्यांनी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या सेवा करणारे आमच्या सर्व पुजारी बांधव आहेत। या पुजारी बांधवांनी चंदनाचा लेप आहे तो देवाला दिलेला आहे, त्यामुळं संपूर्ण या परिसरामध्ये आपल्याला आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय। वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या या ठिकाणी सेवा करणारे आमच्याबरोबर सहकारी मित्र जोडलेले आहेत। बंधू, हा एक चंदनाचा आपण दिलेला देवाला जे लेप आहे, शांती मिळते, थंडाई मिळते, काय आनंद होतोय? आनंद असाच होतो की जो दाह निर्माण झालाय उष्णतेमुळे, त्यापासून चंदनाचा लेप दिल्यानंतर आपल्याला देवाला एक गारवा, एक शांतता, लोकांना एक ऊर्जा मिळते, त्यासाठी हा लेप दिला जातो। अखंड महाराष्ट्रातून लाखो करोडो भाविक आहे तो कोल्हापूर नगरीमध्ये येतो, तो ज्योतिबा देवस्थानला भेट दिलेला असतो। आपण पिढ्यानपिढी या ठिकाणी सेवा करता, एक काय वेगळा आनंद होतो? आनंद हा वेगळा होतो म्हणजे आपण ज्यावेळी भगवंताला शांत गारवा निर्माण तयार करतो, तोच गारवा आपल्या सर्वांना मिळावा ह्या उष्णतेत, हाच आमचा उद्देश असतो। आणि म्हणून कोल्हापूरच्या आपणाला ज्योतिबा मंदिरामध्ये पिढ्यानपिढ्याने वर्षानुवर्षे या ठिकाणी देवाची सेवा करणारे हे संपूर्ण आपल्याला पुजारी बघायला मिळत आहेत। पण आपण ज्या व्हायरल व्हिडिओमुळे बघत होतो की केवळ लोकांची दिशाभूल करणार, आपण मात्र वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ह्या देवाची सेवा करणारे हे सर्व सेवेकरी आपल्याला बघायला मिळत आहेत, पुजारी बघायला मिळत आहेत। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं करोडो भाविकांना येणाऱ्या दर्शनासाठी, सर्व भाविकांना खऱ्या अर्थानं सुरळीतपणे दर्शन देणारा ज्योतिबाच्या डोंगरावर मात्र इथं देव आहे, भाव आहे आणि हजार वर्षांची परंपरा आहे ते आपल्याला बघायला मिळते। कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, ज्योतिबा मंदिर।